हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आपण खूपच मस्त असं धार्मिक व्हिडिओ घेऊन आलो आहेत आणि हे बघा, हे बघू शकतात बालेवाडी येथील खूप प्रचंड उत्साहाने दरवर्षीप्रमाणे बालवडकर समूहाने एक सुंदर असं पादुकांचं दर्शन अरेंज केलं आहे आणि गेले 5 वर्ष हे असंच दरवर्षीप्रमाणे चालू आहे. खूप सुंदर होम हवन सगळं व्यवस्थित परंपरा जशी आहे त्यांची दरवर्षी हे तर 5वं वर्ष आहे. त्याप्रमाणे खूपच सुंदर असं डेकोरेशन केलं जातं. सकाळी सकाळी पूजा होते पहाटेची आणि हे 10 ते 10 कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये महाप्रसाद इन्क्लुडेड असतो. सगळं असतं. खूपच सुंदर अरेंज करतात. बालेवाडी हाय स्ट्रीटच्या ग्राउंडवर यावर्षी केलं होतं आणि हे फक्त आणि फक्त बालेवाडी एरियामध्येच होतं आणि सगळ्या पुणेकरांसाठी हे असतं जनरली. सो लांबून लांबून लोक दर्शन करण्यासाठी येतात. ज्यांना माहिती आहे ते लोक येतात दरवर्षी आणि मीही गेल्या 5 वर्षापासून इकडे जाते. हे खूपच सुंदर तुम्ही लाईन बघू शकतात. किती लोक आलेले आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात हे साजरा केला जातो. यावर्षी श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे दत्ताच्या पादुकांच्या बरोबरच 12 जे मल्हारी मार्तंडाचे रूप आहे त्यांचे पण पादुका आले होते आणि त्यांचं पण दर्शन भाविकांनी घेतलं. खूपच सुंदर अरेंज केलं होतं आणि आरती होते. सकाळी एक आरती झाली, दुपारी एक आरती झाली आणि संध्याकाळची एक आरती, असे 3 वेळेस आरती केलेली लोकांनी. आणि तुम्ही इकडे बघू शकतात खूपच जेजुरीचं जे रूप आहे ना तेच बरोबर बालेवाडीला आणलं होतं आणि इट वॉज रिअली फिलिंग लाईक वेगळंच वाईब होतं इकडे काहीतरी. आणि सगळ्या भाविकांचं खूप 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 मनापासून शुभेच्छा की ते लोक आले आणि हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त व्हायरल करा जेणेकरून पुढच्या वर्षी तुम्हाला इकडे येण्याचं योग येईल. आणि खूप भजनी मंडळ आले होते आणि 10 ते 10 होतं म्हणून कंटिन्यू लोकांना बिझी ठेवण्यात आलं होतं की तुम्ही ठीक आहे दर्शन करा. त्याच्यानंतर भंडारा ठेवला होता जो जेजुरीचा एक मान आहे की तुम्ही भंडारा स्वतःच्या कपाळावर लावा आणि दर्शन करा, भंडारा वाहा त्या पादुकांना. आणि हे बघा किती मोठी लाईन आहे. सो लोकांना दर्शन केल्यानंतर प्रसादाचं होतं, कंटिन्यू प्रसादाचं चालू होतं. प्रसाद तुम्ही कधीही घेऊ शकतात. लहान लहान मुलं आलेली होती, भजनी मंडळ बाहेरून बोलवले होते आणि अशाच प्रकारे खूपच सुंदर सोहळा झाला. किती सुंदर मूर्ती त्यांनी बनवली आहे तुम्ही बघू शकतात. सो हे असं वाटत होतं की खरंच जेजुरीचे जे महाराज इकडे बालेवाडीत प्रकट झाले. सो थँक्यू सो मच. कंटिन्यू वॉच करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल करा जेणेकरून पुढच्या वर्षी जे लोक बालेवाडीत राहतात, जे पुण्याला राहतात, ते येऊ शकतात आणि या दर्शनाचा लाभ घेऊ शकतात. सो येळकोट येळकोट, जय मल्हार.